नमस्कार मित्रांनो, जय श्री कृष्ण, ओम नमः शिवाय, हर हर महादेव, सिद्धनाथाच्या नावाने चांगले. आज पाहणार आहोत वलवण गावाची यात्रा. छान असे मंदिर सजवण्यात आलेले आहे. मंदिरापुढे छान अशी रांगोळी काढलेली आहे आणि ग्रामदेवताची छान अशी पूजा केलेली आहे. आज वलवण गावाची यात्रा आहे, त्या निमित्त छान अशी पूजा करण्यात आलेली आहे. पाहू शकता, हे ग्रामदेव सिद्धनाथ आहेत. आणि त्याच बाजूला हनुमानजीचे मंदिर आहे आणि शंभो शिवशंकराचे मंदिर आहे. पाहू शकता, छान अशी पूजा केलेली आहे. ओम नमः शिवाय. आणि नवग्रहाचे पण मंदिर आहे. हे पाहू शकता, नवग्रहाचे मंदिर. यात्रेनिमित्त पारायण बसते, त्यात सर्व गाव सहभागी होते. तर त्याला पाहूया आता. छान असे आगोरी नृत्य साजरे करण्यात आलेले आहे. यावर्षी पहिल्यांदाच हा डान्स आयोजित केलेला आहे. पाहू शकता, छान अशा पद्धतीने आगोरी जे आहेत ते डान्स करताना दिसतात. हे पाहू शकता मित्रांनो, हे नंदीवर शिवजी विराजमान आहेत असे दाखवण्यात येत आहे आणि खाली जे आहेत ते त्यांचे साधक आहेत, आगोरी साधक. आणि डान्स चालू आहे मित्रांनो. छान असा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि हा कार्यक्रमानंतर शासनकाठी येणार आहे. हे पाहू शकताय, शासनकाठी नाचवली जाते. छान अशा पद्धतीने लाइटिंग ही केलेली आहे आणि थोड्याच वेळात देवाची पालखी येईल. पालखी आले की पहिले मिरवणूक काढण्यात येईल आणि नंतर मग आरती चालू होईल. यावर्षी यात्रेत खूप चांगले चांगले कार्यक्रम करण्यात आले. आगोरी नृत्य, बैलगाडी कुस्ती असे कार्यक्रम ठेवण्यात आलेले. आरती चालू झालेली आहे देवाची. थोड्याच वेळाने आरती संपल्यानंतर देवाची पालखी बाहेर येईल. पाहू शकताय मित्रांनो, एक पालखी पहिल्यापासून बाहेर आहे, अजून एक पालखी आहे आणि नंतर मग मिरवणूक काढण्यात.
पाहू शकता मित्रांनो, पालखी आहे. आपण दर्शन घेण्याचा प्रयत्न करतोय. पाहू दर्शन होते का नाही. देवाचे दर्शन घेण्याचा प्रयत्न करतोय. हे बघा, सिद्धनाथाच्या नावाने चांगले छान असे दर्शन झालेले आहे देवाचे. आता बाजी चालू आहे. फक्त असे फटाके आणलेले आहेत. फटाके अर्धा तासाच्या वर झाले. या वर्षी जास्त फटाके फोडण्यात येत आहेत. पाहू शकता मित्रांनो, अर्धा तासाच्या वर झाले फटाके फोडण्यात आहेत. आता ह्याच्यानंतर आपण पाहणार आहोत कुस्ती ही प्रसिद्ध आहे. या ठिकाणी टेबलशी संपर्क साधा. आजच्या या कुस्तीच्या आखाड्यासाठी आपल्या आजूबाजूच्या परिसरातून काही वस्ताद मंडळी, खास करून मंडळी असतील, वस्ताद मंडळी असतील. पाहू शकता मित्रांनो, आतापासूनच ट्रेन केले जात आहे. हितचिंतक मंडळी असतील, आपल्या सर्वांचंच समस्त ग्रामस्थ वलवण असेल, इथूनच पैलवान तयार होतात. यांच्या वतीनं आपलं सहर्ष स्वागत. अत्यंत अनुभव छोट्या छोट्या पैलवानांच्या कुस्त्या या ठिकाणी आहेत. छोट्या पैलवानांच्या कुस्त्या पाहूया. संपलेल्या कुस्तीत तांबडी चट्टी बलिदान केलेला पैलवान विजयी झाला. ये इकडे इकडे पुत्र होयाचा गुंडा तो त्रिलोकाचा ठेंगा आपले एखादं घरात चालवा म्हणलं पाहिजे. कोणाच्या माऱ्या दिल्ली में पकड़ा है काय जेवण एक कुस्ती मारली सगळे पंचकला नाहीतर माऱ्या माऱ्या 3 माऱ्या आणि कुस्ती चर्चा असेल. आपण सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी मंदिराकडे कधी जायचं आहे. हे पाहू शकता मित्रांनो, गावतर्फे कुस्ती लावण्यात येत आहे. बोलवण गावाचे पैलवान पाटील भैया पाटील. थोड्याच वेळात कुस्ती चालू होत आहे. पाहूया काय होते. दगडी चक्री बलिदान केलेले हा गावचा पैलवान आहे. त्याचा प्रतिस्पर्धी ही कुस्ती गाव स्वरूपी आणि जाते अशी ही कंबाईन मध्ये कुस्ती आहे. लास्ट आणि बेस्ट विदाउट तिकीट फुल पैसा खर्च बस जागेवर पडते. कैलासवासी अभिजित जाधव यांच्या स्मरणार्थ महादेव पंडित जाधव यांच्याकडून या कुस्तीबद्दल 5,000 रुपये मिळतील. धन्यवाद. कुठे पैसा खर्च करावा कळलं पाहिजे.
मशिनरीला खर्च करा. नाहीतर काल बाहेरमध्ये गेले, 10-12 हजार रुपयाचा धक्का चढवून आले. असं नाही पाहिजे. चला काय